गुड मॉर्निंग टू ऑल. इतिहासाच्या ऑनलाईन लेक्चर्समध्ये मी तुमचं स्वागत करतो. आपण मागील लेक्चर्समध्ये इतिहासाच्या काही मुख्य संकल्पना ज्या आहेत त्या बघितल्या. इतिहास नेमका हा शब्द कुठून आला? त्याचा अर्थ काय? तो मूळ शब्द कोणता? त्याचा इंग्रजी जो अनुवाद करण्यात आलेला आहे, हिस्ट्री या शब्दाचा मूळ अर्थ कोणता आहे? आणि त्यानंतर इतिहासाच्या व्याख्या ज्या आहेत त्या आपण बघितल्या. आता या इतिहासाचा एकूण जे विषय जो आहे, त्या विषयाचा जन्म कसा झाला? तर इतिहास लेखन शास्त्र हा जो विषय आहे, तो इतिहासाचा इतिहास सांगणारा विषय जो आहे, तो आपण मागील लेक्चर्समध्ये बघितला, स्लाईडद्वारे बघितला. तर इतिहासाचा जन्म, इतिहास विषयाचं लेखन कसं करावं लागतं? इतिहास नेमका कोणत्या दृष्टिकोनातून लिहावं लागतं? इतिहासामध्ये उजवी बाजू कोणती, डावी बाजू कोणती? किंवा इतिहासाला लिहत असताना काय खबरदारी घ्यावी लागते, याचा सुद्धा आपण इतिहास एकूण बघितला. यातले काही व्यक्तिमत्व आपण घेतली. जसं इतिहासाचा जनक म्हणून हेरोडोटसचं नाव येतं. तर त्याने कोणता इतिहास लिहिला, तो कसा लिहिला, त्याला जनक का बरं म्हणतं, हे आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं. त्यानंतर थ्युसिडायडसचं आपण नाव बघितलं. त्यानंतर इतिहासाची जी संपूर्ण संकल्पना जी आहे, त्यामध्ये तांत्रिक मुद्दा कोणता असतो? तर कालगणनेचा. म्हणजे ख्रिस्तपूर्व, इसवी सन पूर्व, त्यानंतर ख्रिस्त नंतर, इसवी सन नंतर. इंग्लिशमध्ये त्याला बी-सी अर्थात बिफोर ख्रिस्ट म्हणतात. ए-डी अर्थात एनो डोमिनी म्हणतात. तर ही जी कालगणना आहे, ज्याला आपण टाईम स्केल म्हणतो, ती आपण थोडक्यात बघितली आणि त्या दृष्टिकोनातून हे आपण जे विश्लेषण केलं, त्या विश्लेषणातून तुम्हाला आलं असेल, की कालगणना अशी का बरं उलट राहते. तर हे मी एकदा प्रत्यक्ष जेव्हा आणखी वर्ग होईल, तेव्हा अधिक चांगल्या पद्धतीने घेईल. कारण की ते बोर्डवर अधिक चांगल्या पद्धतीने समजवता येतं. म्हणून एक लक्षात घ्या, की मागचं आपलं जे लेक्चर जे आहे, ते इतिहासाशी निगडीत होतं. ते अभ्यासक्रमाशी निगडीत नसलं, तरी इतिहासाशी निगडीत होतं. म्हणून ते आवश्यक आहे. तर आता आजच्या लेक्चरपासून आपण अभ्यासक्रमातले जे टॉपिक्स आहेत, ते आपण सुरू करतोय. मेन टॉपिक जे आहेत ते आपण सुरू करतोय आणि अभ्यासक्रमातला सगळ्यात पहिला टॉपिक जो आहे आपला, तो म्हणजे अ, प्राचीन भारतीय इतिहासाची साधने. तर पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगतो, साधने या शब्दाचा अर्थ म्हणजे अशी वस्तू, की ज्यातून तो इतिहास घडला किंवा एखादी घटना घडली, ही लक्षात येते. अर्थात एखादी वस्तू आपल्याला सापडली, जी उत्खनन करून आपल्याला सापडते. फॉर एक्झाम्पल गौतम बुद्धाची मूर्ती सापडली किंवा शिवाजी महाराजांचं नाणं सापडलं किंवा अकबराचं नाणं सापडलं किंवा तलवार सापडली किंवा एखादं शस्त्र सापडलं किंवा स्तूप सापडला, किल्ला सापडला किंवा हडप्पासारखं एक मोठं शहर सापडलं. तर ह्या ज्या वस्तू असतात ना, या वस्तूंच्या आधारे आपण काय करतो, की इतिहास सांगत असतो. तर ज्यातून इतिहास सांगितला जातो, ज्या गोष्टीतून इतिहास सांगितला जातो, त्याला काय म्हणतात साधने. तर हे साधने म्हणजे काय, तर हे तुम्ही लक्षात ठेवा, की ज्या गोष्टीतून इतिहास सांगितला जातो किंवा एखादी वस्तू जी इतिहास सांगते, एखादी गोष्ट बोलते. तर जसं आपण एक बघतो ना, एखादी मूर्ती जर बघितली आपण, ती मूर्ती आपल्याला काहीतरी बघितल्यानंतर थोडंसं काहीतरी मेसेज ऑटोमॅटिक अदृश्य पद्धतीने देत असते. तर काही ना काहीतरी कोणीतरी ना कोणी सांगत असतं. तर अशा पद्धतीने ज्या वस्तूंमधून, ज्या गोष्टीमधून इतिहास सांगितला जातो त्याला म्हणतात साधने म्हणतात. आता बरेचसे विद्यार्थी पुन्हा मी एकदा सांगतो गमतीने म्हणजे त्यांना साधने म्हणजे काय? मोस्टली वर्गात न येणारे विद्यार्थी असं लिहितात, की साधने म्हणजे काय तर फावडे, कुदळ, ठोकळी असे सांगतात. असे लिहितात, लिटरली लिहितात पेपरमध्ये, विद्यापीठाच्या पेपरमध्ये. ज्या पेपरमध्ये त्यांना मार्क हवे असतात. तर साधने म्हणजे हे नव्हे. साधने म्हणजे काय, की ज्या गोष्टीच्या आधारे तुम्ही इतिहास सांगता, ते म्हणजे साधने आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला प्राचीन भारताचा जो इतिहास आलेला आहे तुमच्यापर्यंत, तर या इतिहासाचं साधने काय? म्हणजे त्या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये हे होऊन गेले. म्हणजे गौतम बुद्ध होऊन गेले, हडप्पा संस्कृती होऊन गेली, आर्य होऊन गेले, राम होऊन गेला, कृष्ण होऊन गेला किंवा त्या प्रक्रियेतून सम्राट अशोक होऊन गेले. हे सगळे जे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी कोणी ना कोणीतरी सांगितलं असेल किंवा कुठून तरी ते आलेलं असेल. तर हे सगळं सांगण्याचं काम ज्या आधारे केलं जातं त्याला म्हणतात साधने. तर अशा पद्धतीने प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने जी आहे, ते आपल्याला बघायची आहे. या साधनांमध्ये 2 प्रमुख घटक आहेत. सगळ्यात पहिला घटक जो आहे, तो पुरातात्विक साधने आणि दुसरा आहे साहित्यिक साधने. तर हे 2 घटक तुम्ही लक्षात ठेवा. पेपरमध्ये 16 मार्काला प्रश्न विचारला जातोय, खूप मोठा निबंध वजा प्रश्न राहतो, की प्राचीन भारतीय इतिहासाची साधने सांगा. तर हे जेव्हा प्रश्न येतं, तेव्हा तुम्हाला 2 घटकांची माहिती द्यावी लागते. एक तर पुरातात्विक साधने आणि दुसरी आहे साहित्यिक साधने. पुरातात्विक
या शब्दाचा अर्थ तुम्हाला मी सांगतो पहिल्यांदा. पुरातत्व अर्थात प्राचीन तत्व अर्थात जे जुनं आहे असे वस्तू किंवा ज्याच्यामध्ये जुन्याचा अंश सापडतो, असा त्याचा अर्थ होतो पुरातत्वाचा. तर ज्याच्यामध्ये जुना म्हणजे जे होऊन गेलेलं आहे किंवा प्राचीन कालखंडाच्या दृष्टिकोनातून वर्षानुवर्षाच्या त्या वस्तू आहेत, अगदी जुन्या वस्तू आहेत. त्याला साधारण अर्थाने काय म्हणतात? शब्द कोणता आहे? पुरातत्व. तर याचं सोपं आपल्याला करायचं असेल पुरातत्व या शब्दाचा अर्थ ज्याच्यामध्ये पुरातन तत्व आहे अर्थात अंश आहे ते पुरातत्वीय साधने. तर या पुरातत्वीय साधनांना भौतिक साधने सुद्धा म्हणतात किंवा अचल साधने असं सुद्धा म्हणतात. भौतिक साधने, भौतिक या शब्दाचा अर्थ काय? की ज्या वस्तुरूपात आजूबाजूला असतात त्या आणि अचल साधने म्हणजे जे चालू शकत नाही. म्हणजे एके ठिकाणी स्थिर असतात. म्हणजे काय आहे, तर आता स्तूप सापडला तुम्हाला. तर स्तूप काय आहे? स्तूप हा इकडे-तिकडे फिरतो का? नाही. तो एका ठिकाणी सिच्युएटेड आहे. तर ते काय अचल साधने तर असं म्हणतात. पण मोस्टली जर तुम्ही म्हणायला जाऊया, तर प्राचीन भारताची पुरातात्विक साधने सांगा असा प्रश्न 4 मार्काला येतो. तर पुरातात्विक साधनांमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला लिहाव्या लागतात. दुसरा घटक आहे साहित्यिक साधने. साहित्यिक साधने म्हणजे साहित्य या शब्दाचा अर्थ काय आहे? तर पुस्तकाच्या दृष्टिकोनातून आधारे आलेलं वर्णन. आता तुम्ही मराठी साहित्य हा बरेच जणांना विषय असेल. तर मराठी साहित्य या विषयाचा अर्थ काय आहे? तर मराठीचे पुस्तकं ज्यामध्ये आहे कथा आहे, कादंबरी आहे, कविता आहे, नाटक आहे. तर बरेच जण या साहित्यिक साधनांना सुद्धा काय म्हणतात पुन्हा साहित्य. म्हणजे साधने या शब्दांना जसा ते अर्थ लावतात, जे विद्यार्थी येत नाही वर्गात तसं साहित्याला लावतात. साहित्य म्हणजे काय? पेन्सिल, पेन, कागद, पुस्तकं असं ते लिहितात, पेपरमध्ये लिहितात. आता हे साहित्यिक साधने म्हणजे हे होत नाही. साहित्यिक म्हणजे साहित्य अर्थात पुस्तकं हे तुम्ही लक्षात ठेवा. हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. साहित्य जिथं येतं, हा शब्द 2 अर्थाने वापरतात. दप्तरातील साहित्य म्हणजे काय? तर पुस्तकं, पेन, पेन्सिल, कंपास हे दप्तरातील साहित्य. पण व्याकरणीय दृष्ट्या जेव्हा विषयाच्या दृष्टिकोनातून तुम्ही येता, तर मराठी साहित्य या दृष्टिकोन, हिंदी साहित्य, संस्कृत साहित्य, तर साहित्य या शब्दाचा अर्थ विषयाच्या दृष्टिकोनातून काय येतं? तर पुस्तकं, पुस्तकांची माहिती किंवा पुस्तके भरपूर. तर साहित्यिक साधने म्हणजे काय? तर पुस्तकांची साधने, पुस्तकातून आलेली साधने. तर प्राचीन भारतीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून पुरातात्विक म्हणजे ज्या वस्तू सापडल्या आहेत ते एक साधन आणि दुसरं आहे पुस्तकांची साधनं म्हणजे ज्याला साहित्यिक साधनं म्हणतात. तर प्राचीन भारतामध्ये पुस्तकं लिहिल्या गेलेली आहेत. बऱ्याच जणांनी मोठमोठी चांगली-चांगली महत्त्वाची पुस्तकं लिहिली. तर या पुस्तकांच्या अभ्यासातून जो इतिहास मिळालेला आहे, तो इतिहास तुमच्या पुढे ठेवण्यात आला. म्हणून हे साधने झाले. आता तुम्ही म्हणाल, तुम्हाला उदाहरण देतो. कोणतं प्राचीन पुस्तक आहे भारतामध्ये सगळ्यात जास्त? तर आपण वेदांचं नाव घेतो. ऋग्वेदाचं. तर ऋग्वेद हे प्राचीन काळात रचण्यात आलं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं आणखी एक महत्त्वाचं पुस्तक आहे म्हणजे रामायण आहे. रामायण सुद्धा प्राचीन काळात रचण्यात आलं. महाभारत आहे, हे सुद्धा प्राचीन काळात रचण्यात आलं. तर बघा हे पुस्तकं जी आहेत, हे साहित्यिक साधनांचा भाग आहे. म्हणजे रामायणातून, महाभारतातून किंवा ऋग्वेदातून आपल्याला काय मिळतं, या पुस्तकातून काय मिळतं, जे लिखित झालेलं पुस्तक त्यातून काय मिळतं, तुम्हाला रामाची माहिती मिळते. महाभारताचं युद्ध घडतं, महाभारतातले कॅरेक्टर समजतात. कौरव समजतात, पांडव समजतात. ठीक आहे. ऋग्वेदातून तुम्हाला आर्यवंशीय लोकं जे होते, आर्य लोकं ते काय करायचे, यज्ञ करायचे, तर मग कसं करायचे, कोणत्या समाजात ते राहायचे हे समजतात. तर अशा पद्धतीने लक्षात घ्या, या साहित्य अर्थात पुस्तकांच्या आधारे ऋग्वेद, रामायण, महाभारत यातून जो इतिहास तुम्हाला कळतो, तो कसा आहे, काय आहे, ते पुस्तकं कोणती आहेत, हे बघणारा घटक म्हणजे हा आहे. अर्थात प्राचीन भारतीय इतिहासाचे 2 साधने आहेत. म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास 2 साधनातून आपल्याला लक्षात येतो. तो एक तर पुरातात्विक वस्तूंमधून आणि दुसऱ्या प्राचीन काळात रचण्यात आलेल्या पुस्तकातून. या दोघांना समोरासमोर ठेवून त्यांचा व्यवस्थित अभ्यास करून म्हणजे चिकित्सक अभ्यास करून, चिकित्सा म्हणजे काय करणे, की या साधनांमध्ये लिहिलेली माहिती खरी आहे की खोटी आहे. मग पुस्तकामध्ये दिलेली माहिती मधला राम जो आहे, हा राम खऱ्या अर्थाने जर होऊन गेला असेल, तर त्याच्या कालखंडातल्या वस्तू आहेत का? किंवा त्याच्या दृष्टिकोनातून काही स्थानकं मिळतात का? हे बघणं, हे खऱ्या अर्थाने इतिहासाचं काम आहे. तर पुस्तकांमध्ये कधी-कधी चुकीची माहिती सुद्धा येऊ शकते. तर अशा पद्धतीने या माहितीला जर तुम्हाला प्रूफ करायचं असेल, तुम्हाला सोर्सेस लागतात. म्हणजे काय? तर एक पुरावा लागतो. तर हा पुरावा पुरातात्विक साधनांमधून घेतला जातो. म्हणजे सम्राट अशोक हे झालेले आहेत, असं एका पुस्तकात जर लिहिलं असेल, तर सम्राट अशोक झालेले आहेत हे सिद्ध कसं करायचं? तर मग तुम्हाला पुरातात्विक साधन काय लिहिलंय? अशोकाचे शिलालेख. अशोकाचे शिलालेख सापडले, त्याच्यावर अशोकाचं नाव सापडलं, तर हे काय झालं? प्रूफ झालं. तर पुस्तकातून जे होतं ते
आणि पुरातात्विक साधनं म्हणून जे होते ते यांचा एकत्र अभ्यास केला जातो आणि या 2 अभ्यासातून, या एकत्र केलेल्या अभ्यासातून मग तुम्हाला इतिहास सांगितला जातो. तर तुम्हाला अशाच पद्धतीने या टॉपिकची भारतीय इतिहासातील प्राचीन भारत, जो प्राचीन भारत आहे 1206 पर्यंतचा, इसवी सन 1206 पर्यंतचा इतिहास जो आहे तो तुम्हाला बघायचा आहे. तर तो इतिहास सांगणारी साधने कोणती आहे? तर नंबर 1 पुरातात्विक आणि दुसरी आहे साहित्यिक. तर आता आपल्याला आजच्या लेक्चरला पुरातात्विक साधने कोणती होती प्राचीन भारतीय इतिहासाची ते आपल्याला बघायची आहे, किंवा कोणत्या आधारे पुरातात्विक साधनांच्या आधारे इतिहास सांगितला गेला हे आपल्याला बघायचं आहे. तर मी तुम्हाला एक इमेज दाखवतोय, शेअर करतोय, ती तुम्ही बघा व्यवस्थित. हे पहा. तर हा जो चार्ट जो आहे, या चार्टमधून तुम्हाला फार महत्वाचं एक मुद्दे दिसून येतील सगळे. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. ठीक आहे. तर आता इथे काय लिहिलंय यांनी? भौतिक साधने. आता भौतिक हा शब्द वापरला जात नाही. पुरातात्विक साधने असं लक्षात येतं, किंवा पुरातात्विक साधने हा शब्द वापरला जातो. तर पुरातत्व म्हणजे काय? पुरातन तत्व ज्यामध्ये आहे अशी साधने, ज्याला इंग्लिशमध्ये आर्किओलॉजिकल सोर्सेस असं म्हणतात. तर हे एक असाधनं आहे. आणि दुसरं आहे वाङ्मयीन साधने. साहित्य या शब्दासाठी जो प्रॉपर शब्द आहे तो आहे वाङ्मय. वाङ्मय म्हणजे काय? तर लिटररी सोर्सेस. लिटररी म्हणजे लिखित. ठीक आहे. साहित्यिक साधनांना काय आणखी एक शब्द आहे? लिखित साधने. लिखित म्हणजे पुस्तक, ज्याच्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे ते अर्थातच पुस्तकी साधने. तर वाङ्मय हा शब्द हा थोडा थोडा कधी कधी विद्यार्थ्यांना कठीण जातो. तर मराठी साहित्याला आधी मराठी वाङ्मय असं म्हटलं गेलेलं आहे. तर त्याच्याऐवजी आता सोपा शब्द वापरतात, साहित्यिक साधने. तर तुम्ही लक्षात घ्या की या ठिकाणी तुम्हाला दोनच शब्द लक्षात ठेवायचे आहे. एक तर पुरातात्विक साधने आणि दुसरा आहे वाङ्मय अर्थात किंवा साहित्यिक साधने किंवा लिखित साधने. लिटररी या शब्दाचा अर्थ होतो लिखित. ठीक आहे. आणि आर्किओलॉजी या शब्दाचा अर्थ काय? पुरातत्व. तर अशा पद्धतीने दोन साधनातून आपल्याला ही माहिती मिळते. तर आता आपल्याला काय बघायचं आहे? भौतिक साधने. ठीक आहे. तर आता भौतिक साधनांमध्ये कोणकोणते प्रकार आहेत, म्हणजे पुरातात्विक साधनांमध्ये कोणकोणते आहे, पुरातन तत्व असणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या? तर सगळ्यात पहिले आलेख. आलेख म्हणजे काय? आलेखामध्ये म्हणजे लिखित साधनांच्या दृष्टिकोनातून आपल्याला बघायचं आहे की असे साधने, अशा वस्तू ज्याच्यावर काहीतरी लेख आढळतो, म्हणून त्याला काय म्हणतात? आलेख. तर सगळ्यात पहिले काय? तर शिलालेख. पुरातात्विक साधनांमध्ये सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात पहिलं ऑप्शन तुम्ही लिहायला पाहिजे शिलालेख. शिलालेख या शब्दाचा अर्थ काय आहे? शिलेवरील लेख. म्हणजे शिला म्हणजे काय? तर दगड. दगडावरील लेख. ठीक आहे. दगडाला शिला असं सुद्धा म्हणतात. म्हणजे हा शब्द जो आहे शुद्ध चांगला मराठी शब्द आपण म्हणूया शिला, असं तो आहे. तर शिला म्हणजे काय? तर दगड. दगडावरील लेख, शिलालेख. तर दगडावरील लेख, शिलालेख जे आहे ते खऱ्या अर्थाने सगळ्यात पहिली साधने आहेत इतिहासाच्या बाबतीतली. तर आपल्याला काय सापडलेलं आहे? तर शिलालेख सापडलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे स्तंभालेख. स्तंभ आलेख असा शब्द तो आहे. स्तंभालेख अर्थात स्तंभ आलेख. स्तंभावर, दगडाच्या स्तंभावर किंवा लाकडाच्या स्तंभावर आढळून आलेले लेख यांचा उपयोग जो आहे तो इतिहास सांगण्यासाठी केला गेला, किंवा काहीतरी सांगण्यासाठी केलेला, त्याला स्तंभालेख म्हणतात. शिलालेखानंतर हे दुसरं ऑप्शन फार महत्वाचं आहे. स्तंभालेखा आधारे सुद्धा प्राचीन भारताचा इतिहास आपल्याला समजलेला आहे. स्तंभावर कोरलेला आलेख म्हणजे स्तंभालेख. हे स्तंभ दोन प्रकारचे असायचे प्राचीन भारतात, एक तर दगडावर, दुसरं नाही तर लाकडावर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने स्तंभ स्थापन केला जायचा. पोल आपण त्याला म्हणूया. स्तंभ स्थापन केला जायचा आणि त्यानंतर त्याच्यावर लेखन केलं जायचं. तर असे दोन लेख आपल्याला सापडले आहेत. सम्राट अशोकाचे शिलालेख सुद्धा सापडले आणि स्तंभ आलेख सुद्धा सापडले आहेत. त्याचे स्तंभालेख खूप सापडले, म्हणजे त्याचे स्तंभ खूप सापडलेले आहेत, 60च्या वर सापडलेले आहेत. तर असे जे स्तंभ सापडले त्यांच्यावरचा लेख स्तंभालेख म्हटले जातात. आणि काही दगड सुद्धा सापडले ज्याच्यावर अशोकाचे लेख होते, तर याला शिलालेख, दगडावरील लेख म्हणतात. तर या दुसऱ्याला स्तंभालेख असं म्हणतात. त्यानंतर तिसरं घेऊया आपण, ताम्रपट. ताम्र या शब्दाचा अर्थ होतो तांबे. ठीक आहे. ताम्र या शब्दाचा अर्थ आहे तांबे. तांब्यावरील, तांब्याच्या पटावरील लेख. ठीक आहे. तांब्याच्या पटावर करण्यात आलेला लेख याला ताम्रपट असं म्हणतात. ताम्रपट म्हणजे तांब्याची तांब्याचा जो धातू आहे त्याचं एक पसरट चकती केली जायची. पसरट असं टिनासारखं केलं जायचं तांब्याच्या धातूपासून, आणि त्याच्यावर लेखन केलं जायचं. त्याच्यावर
कारण की तेव्हा कागदाचा शोध नव्हता ना. कागद जो आहे तो मध्ययुगीन कालखंडातला शोध आहे. कागदाचा शोध लागला नसल्या कारणाने तेव्हाच्या कालखंडामध्ये तांब्याचं, दगडाचं, लाकडाचा उपयोग केला जायचा लेखन करण्यासाठी. म्हणजे लिपी अवगत होती, पण कागदाचा शोध लागला नव्हता. आता आपल्याला कागदाचा शोध आहे, तर आपण कागदावरच लिहितो सगळं. तर तेव्हाच्या काळात कागदाचा शोध नव्हता. त्यामुळे दगडावर लिहिलं जायचं. त्याच पद्धतीने ताम्रावर, तांब्याच्या धातूवर लिहिलं जायचं. सोन्याच्या धातूवर सुद्धा लिहिलं जायचं, चांदीच्या धातूवर सुद्धा लिहिलं जायचं. पण प्राचीन कालखंडामध्ये उत्खननात ताम्रपट मिळालेली आहे. म्हणजे तांब्याची पट मिळालेली आहे, ज्याच्यावर लेख कुठला ना कुठला आहे. त्याच्यातून सुद्धा इतिहास समजला. त्यानंतर स्तूप. प्राचीन भारतामध्ये उत्खननामध्ये मोठमोठे स्तूप सापडलेले आहेत. तुम्ही सांची येथील स्तूप बघितला असेल, सारनाथचा स्तूप आहे. हं. तर असे स्तूप जे सापडले प्राचीन भारतामध्ये, ते सुद्धा इतिहासाचं काही ना काही आपल्याला माहिती देत असतात. आता सांची स्तूपावर जे दरवाजे आहेत, जे तोरण आहेत, त्या तोरणावर विविध लिपीमध्ये, विविध भाषेमध्ये जर आपण बघायला जाऊया, बरेचदा लोकांची नावं लिहिली आहेत, ज्यांनी तिथे दान केलेलं आहे. व्यापाऱ्यांची नावं आहे, राजाची नावे आहे, सरदारांची नावं आहे. तर ज्यांनी ज्यांनी दान केलं. तर अशा स्तूपांद्वारे काय आपल्याला मिळतं, तर व्यक्तीची नावं तर मिळतातच. पण त्याचबरोबर त्या स्तूपामध्ये जे अवशेष आहे, मूर्त्या आहेत, मोस्टली गौतम बुद्धाची मूर्ती आहे, त्याच्या सगळ्या ध्यानस्थ मुद्रा आहेत. तर त्यातून तुम्हाला गौतम बुद्धाची माहिती मिळते. तर ह्या सगळ्या 3-4 गोष्टीमधून तुम्हाला प्राचीन भारतातला इतिहास सांगायला सोपं पडतं. म्हणून हे जे आलेख आहे, हे आलेख पुरातात्विक ढाच्यामध्ये ओळखले जातात. पुरातत्व म्हणजे पुरातन अंश. तर शिलालेख, स्तंभलेख, ताम्रपट आणि स्तूप जे आहे, ते खऱ्या अर्थाने इथे येतात. यामध्ये आणखी एक गोष्ट आहे. ती कोणती? तर इथे गुहालेख किंवा गुफा चित्रे असं सुद्धा येतं. इथे तुम्ही अ, ब, ड, ई आहे ना, तर ई मध्ये सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर ई द्वारे तुम्ही काय लिहायचं? गुहा चित्रे किंवा गुफा चित्रे, गुहालेख असं आहे. म्हणजे आदिवासी किंवा अश्मयुगीन कालखंडामध्ये जे मनुष्य, ज्या टोळ्या गुफेमध्ये राहायचे, त्यांनी चित्र काढलेली आहेत. तर या चित्रांच्या द्वारे सुद्धा त्या कालखंडातले आपल्याला मनुष्य कसा राहत होता हे लक्षात येतं. तर हे गुफालेख किंवा गुफा चित्रे सुद्धा आपल्याला काय करतात, तर पुरातत्वाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. अर्थात त्याच्यातून सुद्धा इतिहास आपल्याला मिळतो. तर अश्मयुगीन कालखंडातले बरेचसे चित्र तुम्ही बघितले असाल. तर ते चित्र त्यातून इतिहास जो आहे तो आपल्याला लक्षात येतो. हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला महत्त्वाचे आलेख तुम्हाला सापडतात पुरातत्त्वीय. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं साधन जे आहे प्राचीन भारतीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा इतिहासाच्या दृष्टिकोनातून म्हणा, ते म्हणजे नाणी अर्थात चलन, कॉइन्स. ते कॉइन्सद्वारे तुम्हाला काय माहिती होतं? कॉइन्सद्वारे तुम्हाला सगळ्यात पहिले त्या कालखंडामध्ये कोणत्या धातूचा शोध लागला हे माहीत होतं. धातूच्या आधारावर नाणी पाडली जायची. ती नाणी कशी पाडली जात आहेत हे सुद्धा कळतं. त्या नाण्यांवर काय कोरलेलं आहे? कधी-कधी एखाद्या राजाचं चित्र कोरलं जायचं. कधी-कधी त्या राजाचं नाव लिहिलं जायचं. कधी-कधी तो राजा ज्या देवांना मानतोय, त्या देवांचं चित्र त्याच्यावर असायचं. तर यातून काय होतं? यातून या नाण्यांद्वारे आपल्याला तत्कालीन कालखंडामधला तो राजा, तिथली परिस्थिती त्या कालखंडातली, हे आपल्याला समजून येतं. तर नाणी फार त्या कालखंडातली भेटलेली आहे. मौर्य काळातली नाणी भेटलेली आहे. समुद्रगुप्ताची नाणी तुम्हाला भेटलेली आहे. अशोकाची नाणी भेटलेली आहे. त्यानंतर जर आपण म्हणायला जाऊया, हर्षवर्धनाची नाणी भेटली आहे. गुप्त सम्राटांची, समुद्रगुप्ताची नाणी सापडलेली आहे. तर यांना संपूर्ण चलनातून, नाण्याद्वारे काय होतं, तर आपल्याला त्या-त्या राजाची, त्या-त्या काळातली माहिती भेटते. आता चलन, कॉइन्स जे आहे, कधी-कधी याच्यातून आर्थिक अर्थव्यवस्था जी आहे किंवा आर्थिक स्थिती जी आहे, तत्व जे आहे ते सुद्धा लक्षात येतं. कसं? म्हणजे आर्थिक स्रोत कसा सापडतो? अ, गुप्त कालखंडामध्ये खूप सुवर्ण नाणी सापडलेली होती किंवा गुप्त कालखंडामध्ये जर आपण बघायला जाऊया, तर सोन्याची नाणी खूप पाडलेली होती. तर त्याच्यावरून असं लक्षात येतं, की गुप्त काळातलं जो एकूण समाज जो होता किंवा जे राज्य जे होतं ते श्रीमंत होतं. कारण की सोनं खूप महाग असतं ना. तर सोन्याची नाणी पाडणे तर किती महाग असेल. त्यामुळे सोन्याचं प्रमाण भारतामध्ये त्या काळात खूप होतं बा असं लक्षात येतं. आता सातवाहनांनी जी आहे, ती सातवाहनांनी सगळ्यात जास्त जी नाणी काढली ती शिशेची नाणी काढली. तर शिशे या धातूचं मुबलक प्रमाण सातवाहन काळात होतं हे लक्षात येतं. कोणत्या-कोणत्या राजवटीच्या काळात चांदीची नाणी भरपूर काढली जाते. तर त्याच्या कालखंडामध्ये चांदीची धातू खूप मोठ्या प्रमाणात भेटत होता. तर अशा पद्धतीवरून धातूवरून सुद्धा तत्कालीन कालखंडाविषयी माहिती भेटते. तर अशा पद्धतीने जसे शिलालेख आहे, स्तंभलेख आहे, ताम्रपट आहे, स्तूप आहे.
यामध्ये आणखी भूर्जपत्र सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. भर जसं हा ताम्रपट आहे, तसा भूर्जपट सुद्धा असायचा. भोजपट असं सुद्धा यायचं. भोज वृक्षाच्या सालीवर, भोज वृक्षाची जी एक साल असायची, त्याच्यावर सुद्धा त्या काळात लेख लिहिले गेले आहेत. ते तुम्हाला मी दाखवतो आता थोड्या वेळात. तर ते सुद्धा तुम्हाला दिसून येईल. तर याचबरोबर नाणी सुद्धा आहे. त्यानंतर प्राचीन अवशेष. आता प्राचीन अवशेषामध्ये काय आहे, की आता हडप्पा संस्कृतीचं शहर आपल्याला सापडलं. मोठमोठ्या त्या इमारती ज्या आहेत, त्या जमिनीखाली गाडल्या गेल्या, त्या आपल्याला सापडल्या. कोणता राजवाडा सापडला, म्हणजे आता बिहारमध्ये मगध राज्य जे होतं मौर्यांचं, त्या बिहार राज्यामध्ये पाटणा शहराच्या आजूबाजूला जेव्हा उत्खनन केलं, त्या उत्खनामध्ये मौर्यांचा दरबार किंवा राजवाडा जो आहे तो सापडला, त्याचे अवशेष सापडले. तर हे त्याच्यामध्ये येतं. स्तूप येतात, किल्ले येतात, गढी येतात. तर हे जे प्राचीन अवशेष आहे, त्या प्राचीन अवशेषातून सगळ्या गोष्टी मिळतात. या प्राचीन अवशेषामध्ये कधी-कधी मग जे लोकं त्या त्या कालखंडामध्ये मृत्युमुखी पडले, त्यांना दफन करण्यात आलेलं आहे. तर या दफनविधीमध्ये त्या अवशेषाजवळ म्हणजे जो व्यक्ती मृत झालेला आहे, त्याच्या त्या समाधीमध्ये किंवा त्याच्या त्या दफनविधीमध्ये त्याच्या आजूबाजूला अलंकार भेटले, भांडे भेटलेले आहे. तर त्या कालखंडामध्ये कोणते भांडे होते, कोणते अलंकार होते, अ, तो व्यक्ती वस्त्र वापरत होता का? किंवा काय करत होता? तर हे सगळे प्राचीन अवशेषातून काय मिळतं आपल्याला, तर त्या कालखंडाचा इतिहास सांगता येतो. आणि म्हणूनच हा जो आर्किओलॉजिकल सोर्सेस जो आहे ना, अर्थात पुरातात्विक साधने जी आहे, हे साधने फार महत्त्वाची असतात या दृष्टिकोनातून. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात घ्या, की तुम्हाला सगळ्यात पहिला जो टॉपिक येईल इथे तो म्हणजे प्राचीन भारताची पुरातात्विक साधने. आता ही पुरातात्विक साधने याला प्राथमिक साधने असं सुद्धा म्हणतात. हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा बरं का. प्राथमिक साधने. याला प्राथमिक साधने का बरं म्हणतात? कारण की ती ॲक्चुअली अस्तित्वात आलेली तुम्हाला दिसली. अर्थात काय? तर प्राथमिक साधने याचा अर्थ त्याच्यावर तुम्ही सगळ्यात जास्त विश्वास ठेवू शकता. कारण की ती त्या काळातली आहे ना. आता शिलालेखाचं उदाहरण तुम्हाला घेतो. म्हणजे प्राथमिक साधनं का बरं त्याला म्हणतात? प्राथमिक साधनांच्या दृष्टिकोनातून जर आपण बघायला जाऊया, तर तुम्ही एक लक्षात घ्या, की अशोक जो आहे, अशोक जेव्हा झाला, तेव्हा अशोक झाल्यानंतर 1 मिनिट आपण पुन्हा एकदा घेऊया इमेज. हां. हं. तर अशोक जो होता, अशोकाचे नाव जे होतं ते आपल्याला माहीत नव्हतं. तर पुस्तकातून जसं मी उदाहरण दिलं, की पुस्तकातून अशोक झालेला आहे समजलं. तर आता अशोक झालेला आहे, हे आता आपण कसं 100% घोषित करून टाकलं, जेव्हा अशोकाचे शिलालेख आपल्याला सापडले किंवा स्तंभालेख आपल्याला सापडले. अर्थात त्या कालखंडामध्ये अशोकाने जे शिलालेख कोरले आणि त्याचं नाव त्याच्या खाली त्याने लिहिलं. असे फक्त 4च शिलालेख सापडले आहेत ज्याच्यावर अशोकाचं नाव आहे. बाकी कोणत्याच शिलालेखावर अशोकाचं डायरेक्ट नाव नाही. त्याने स्वतःला देवानाम पियदस्सी लाजा असं लिहिलेलं आहे. हे असे देवानाम पियदस्सी लाजा असं लिहिलेलं बरेच शिलालेख सापडलेले, स्तंभलेख सापडले. पण 4च असे शिलालेख सापडले, स्तंभलेख सापडले, की ज्यामध्ये अशोकाचे नाव आहे. तर अशोकाचे नाव ज्या स्तंभावर आहे, त्यातून आपल्याला समजलं ना, की अशोक होऊन गेला म्हणून. ते का बरं समजलं? कारण की हा जो स्तंभ आहे, हा स्तंभ अशोकाच्या काळातला आहे. तर हे त्यामुळे फर्स्ट साधन आहे, प्रायमरी साधन. तुम्हाला जर एखादी गोष्ट विचारायचं असेल, तुमच्या घरात एखादी गोष्ट घडली. ती घडल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीविषयी माहिती पाहिजे. तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ती कोणाला विचाराल? आपल्या आई-वडिलांना विचाराल. का बरं विचाराल? कारण की आई-वडील तुमचे जे आहेत, ते सगळ्यात पहिले प्राथमिक स्त्रोत आहे, महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. जिथपर्यंत तुमचे आई-बाबा ते सांगणार नाही तुम्हाला, तिथपर्यंत तुम्ही ते खरं म्हणणार नाही. तर इतिहासामध्ये जर तुम्हाला ही गोष्ट झालेली आहे बा, हे तुम्हाला खरं मानायचं असेल, तर तुम्हाला हे पुरातात्विक साधने बघावे लागतात. त्याच्याशिवाय तुम्हाला ती गोष्ट झालेली आहे हे 100% सांगता येत नाही. मी काय म्हणतो इतिहास जे आहे, त्याच्यामध्ये 100% एखादी गोष्ट झालेली आहे हे केव्हा सांगता येते? जेव्हा त्याच्याविषयी काही पुरावे असेल. पुराव्याशिवाय तुम्हाला इतिहास सांगता येत नाही. जर मी म्हटलं शिवाजी महाराज बा झालेले आहेत, तर झालेले आहेत तर मग त्यांच्याविषयी काय-काय आपल्याला सापडलं आहे? तर आपल्याला किल्ले सापडलेले आहे. आपल्याला शिवाजी महाराजांची मोहोर सापडली आहे. आपल्याला शिवाजी महाराजांचं पत्र सापडलेलं आहे. तर हे जे पत्र वगैरे आहेत, हे पुरातात्विक साधनामध्ये मोडलं जातं. तर अशा पद्धतीने लक्षात घ्या, प्राथमिक साधने का बरं या पुरातत्व साधनांना म्हणतात? कारण की त्यातून सगळ्यात सत्य माहिती मिळते. आता ही जी साहित्यिक साधने आहेत, जी आपण आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये घ्यायची आपल्याला, कारण की खूप मोठी ती आहे. तर या साहित्यिक साधनामध्ये काय होतं, म्हणजे पुस्तकांमध्ये काय होतं, की पुस्तकांमध्ये एखादी गोष्ट जी आहे ती अशीच सांगितली जाऊ शकते. कल्पनारम्यता असेल त्याच्यात, ती खोटी सांगितली जाऊ शकते.
तर या खोट्या सांगितल्या गेलेल्या पुस्तकातून जर आपण असं म्हटलं की बा अमुक तमुक राजा झालेला आहे आणि हा राजा जर झाला तर मग त्याचे अवशेष जर सापडत नसेल तर आपल्याला या निष्कर्षावर यावं लागतं की हा राजा काही होऊन गेलेला नाही, कारण त्याचे अस्तित्वाचे पुरावे आपल्याला भेटलेले नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळेच या पुरातात्विक साधनांना प्राथमिक साधने म्हणतात आणि या साहित्यिक साधनांना दुय्यम, द्वितीय साधने असं म्हणतात. म्हणजे आणखी एक शब्द यामध्ये जोडा तुम्ही. वाङ्मयीन साधने, साहित्यिक साधने आणि दुय्यम, द्वितीय साधने. यांना द्वितीय साधने का बरं म्हणतात? कारण की इतिहासकार सगळ्यात पहिले यांना सगळ्यात महत्त्व देतो आणि त्यानंतर यांना दुसऱ्या अर्थाने एक महत्त्वाचं हे देतो. आता कधी-कधी असं होतं भारतीय इतिहासामध्ये, की आपल्याला हे प्राथमिक साधने सापडत नाही, म्हणजे पुरातात्विक साधने सापडत नाही. पण पुस्तकामध्ये त्या राजाची माहिती असते. तर मग इतिहासकार काय करतात, की मग या राजाची माहिती जी आहे, ती संकलित करतात. पण त्याला सेकंडरी महत्त्व देतात. कारण की त्याच्याविषयी प्रायमरी महत्त्व देणाऱ्या गोष्टी, पुरावे सापडलेले नाहीत म्हणून. म्हणजे इतिहास संकलनामध्ये त्या राजाची माहिती तर घेतात, पण त्याच्याविषयी जर अवशेष नसेल, तर मग त्याला ते 100% इतिहास मानत नाही. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, की साधनांचा अभ्यास करणे किती आवश्यक आहे. जिथपर्यंत एखादं साधन तुम्हाला सापडत नाही किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल, तर ती माहिती तुम्हाला प्राथमिक आणि दुय्यम साधनावरून तुम्ही टॅली करत नाही, तिथपर्यंत तुम्हाला इतिहास सांगायचा नसतो. जर तुम्ही एखादी मोघम गोष्ट सांगितली, की याने त्याने ते सांगितलेलं आहे, तर असं इतिहासामध्ये चालत नाही. इतिहासामध्ये पुरावे पाहिजे असतात आणि या पुराव्याच्या आधारावरच तो इतिहास सांगितला जातो. त्यामुळे साधनांना खूप जास्त महत्त्व आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, पेपरमध्ये तुम्हाला आता एक मोठा प्रश्न विचारला जाईल. सगळ्यात पहिलं तुम्हाला मी सांगतो आता प्रश्नाच्या दृष्टिकोनातून. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने सांगा. असा 16 मार्काचा प्रश्न आला, की तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला हे दोन्ही पार्ट लिहायचे. अ आणि ब दोन्ही लिहायचे आहे. कसे लिहायचे आहे? हे सगळ्यात पहिले तुम्ही ही ट्री डायग्राम काढली तरी चालते. तुमच्या लक्षात राहील. नाही काढली तरी प्रॉब्लेम नाही. तर पहिल्या सगळ्यात 16 मार्काचा प्रश्न असतो म्हणून मोठं लिहावं लागतं. तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या, की तुम्हाला भौतिक साधनांमध्ये हे सगळं लिहावं लागेल. आलेख, नाणी, प्राचीन अवशेष वगैरे, वगैरे आणि वाङ्मयीन साधनेमध्ये धार्मिक वाङ्मय, इतर ग्रंथ, विदेशी प्रवास हे सगळं लिहावं लागतं. म्हणजे शिलालेखाची माहिती 5-5 ओळीत, स्तंभलेखाची माहिती 5-5 ओळीत, ताम्रपत्राची माहिती 5-5 ओळीत. हे सगळं तुम्हाला लिहावं लागतं विश्लेषित. तेव्हा हा 16 मार्काचा प्रश्न आहे. आता पेपरमध्ये कधी-कधी 16 मार्काचा प्रश्न विचारला जात नाही. 4 मार्काचा प्रश्न विचारला जातो. तो अर्थातच तो असा, की प्राचीन भारतीय इतिहासाची पुरातात्विक साधने सांगा. 4 मार्काला विचारलं जाईल. तर पुरातात्विक साधने जेव्हा असा शब्द येतो, तेव्हा तुम्हाला फक्त एवढंच लिहायचं आहे. आलेख, नाणी, प्राचीन अवशेष. आलेखामध्ये शिलालेख, स्तंभालेख, ताम्रपट, स्तूप, भूर्जपत्र, नाणी आणि प्राचीन अवशेष. एवढंच 4 मार्कासाठी लिहायचं आहे. हे लिहायचं नाही. कारण की तुम्हाला प्रश्न काय आहे? पुरातात्विक साधने सांगा हा प्रश्न आहे. आता मग याच्याऐवजी कधी-कधी पुरातात्विक साधने विचारली जात नाही, तर साहित्यिक साधने विचारली जातात 4 मार्काला. वाङ्मयीन साधने सांगा, पुरातात्विक साधने सांगा किंवा दुय्यम साधने हा शब्द सुद्धा वापरतात बरं कधी-कधी एक्झामिनर. दुय्यम साधने सांगा. तर दुय्यम साधने म्हणजे काय? तर साहित्यिक, पुस्तकी साधने. तर तुम्हाला 4 मार्कासाठी हे सगळं लिहायचं आहे. हिंदू साहित्य, जैन साहित्य, बौद्ध साहित्य, इतर ग्रंथ, विदेशी प्रवास वगैरे असा येतो. ठीक आहे. तर 4-4 मार्काला हा प्रश्न येतो पुरातात्विक आणि वाङ्मय. आता आणखी एक प्रश्न यामध्ये येतो 4 मार्काला सुद्धा येतो. तो म्हणजे काय? तर प्राचीन भारतीय इतिहासामध्ये विदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने सांगा, असा प्रश्न येतो. तर हा सुद्धा एक 4 मार्काला प्रश्न विचारला जातो. विदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने स्पष्ट करा. तर याच्यामध्ये तुम्हाला पर्शियन कोणते नागरिक आले भारतामध्ये त्यांची माहिती, ग्रीक प्रवासी कोणते येऊन गेले, त्यांनी काय लिहिलं ती माहिती, चीनी प्रवासी यांची माहिती, इथं प्रवावी आहे पण ते प्रवासी असं बघा तुम्ही. तर चीनी प्रवासी कोणकोणते आहेत, म्हणजे तुम्ही ह्युएन सांगचं नाव ऐकलं असेल, मातवा लिन याचं नाव ऐकलं असेल, ते आपण बघणार आहोत पुढे. तर हे याच्यात मुस्लिम प्रवासी, अल्बेरुनी वगैरे हे जे आहेत यांची माहिती तुम्हाला द्यायची आहे. तर अशा पद्धतीने बघा, इथे 4 प्रश्न तुमच्या एकाच स्लाइडवर होतात जर तुम्ही हे पाठ केली तर. म्हणजे काय? सगळ्यात पहिले 16 मार्काचा प्रश्न, प्राचीन भारताचे इतिहासाची साधने, भौतिक, वाङ्मय हे सगळं लिहायचं. 4-4 मार्काला मग काय विचारलं जाऊ शकतं? आर्किओलॉजिकल अर्थात पुरातात्विक अर्थात प्राथमिक साधने, ठीक आहे. त्यानंतर वाङ्मय लिटरली लिखित साधने हे, किंवा तिसरा प्रश्न इथे येईल चौथा, विदेशी प्रवासाचे प्रवास वर्णने सांगा. तर अशा पद्धतीने या एकाच चार्टवरून तुमचे 4ही प्रश्न कंप्लीट होतात. त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक या साधनांच्या प्रश्नांना करून ठेवायचा. कारण की हा प्रश्न जो आहे हा आय-एम-पी प्रश्न आहे. हा नेहमीच येत राहतो. या 4 प्रश्नांपैकी कोणता ना कोणता प्रश्न येत राहतो. कधी 16 मार्काला,
कधी 4 मार्काला. तर तुम्ही काय करायचं, तुम्ही या चार्टला जे आहे ते लक्षात ठेवायचं. हा चार्ट जो आहे मी ग्रुपवर टाकून देईल, ठीक आहे. नाहीतर माझ्या व्हिडिओचं लेक्चर रेकॉर्डिंग होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघून घ्यायचं. पुस्तकामध्ये सुद्धा सापडून जाईल तुम्हाला. तुम्ही याचं टेन्शन नका घेऊ, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अशी साधने आहेत. आता या साधनांच्या आधारे तुम्हाला इतिहासकारांनी मांडलेला आहे. म्हणजे या सगळ्यांचा अभ्यास करून तुमच्या समोर हा इतिहास मांडण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्राचीन भारतीय इतिहास साधने जी आहे ती येतात. आता आपण आर्किओलॉजिकल साधने जे आहे ते बघत होतो. तर यामध्ये तुम्हाला काही मी फोटो दाखवतो जे संग्रहालयामध्ये आहेत. ती दाखवतो म्हणजे तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने ते कळेल. तर तुम्ही काय करा, हे सेशन जे आहे ते आपण आता एंड करू. सेकंड सेशन जे आहे, सेकंड सेशनमध्ये पुन्हा मला जॉइन व्हा, म्हणजे 5 मिनिटात तुम्ही मला जॉइन व्हा. मी तुम्हाला भारतातल्या म्युझियम्समध्ये जे पुरातात्विक साधने ठेवण्यात आलेली आहेत, त्यांचे फोटो दाखवतो. मी स्वतः तिथे गेलेलो आहे. मी स्वतः ते कलेक्ट केलेले आहेत. तर ते तुम्हाला मी दाखवतो. खूप जुने-जुने अवशेष तुम्हाला त्याच्यातून दिसून येतील. तर मी इथे हे पहिलं सेशन एंड करतोय. सेकंड सेशन मला लगेच रिजॉइन करा 5 मिनिटामध्ये. मग मी तुम्हाला म्युझियममधले फोटो दाखवतोय. ठीक आहे. इथे रिजॉइन करा मला.